त्यानंतर खताला 5,000 हे झाले मित्रांनो 25,000 रुपये हेच झाले. त्यानंतर फवारणीला 5,000 रुपये लागतात एकराला, 30,000 रुपये झाले. त्यानंतर मित्रांनो काढून लागवड आपलं कांदा काटायचा हा खर्च उपटायचा तो जर म्हणला तर तो 20,000 रुपये एकरी जातो. 50,000 तर कांद्याला एकरी खर्च आहे मित्रांनो. त्यामुळे 15 ते 20-22 या म्हणजे भावात परवडतच नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याच्यात एक मेक अशी आहे मित्रांनो की जरा भाव वाढायला थोडा वेळ लागणार आहे. हळूहळू भाव वाढतील, कारण त्यांनी सध्या सुरुवातीला 50 परवानगी देणार, 50 व्यक्तीला व्यापाऱ्यांना परवानगी देण्याचे म्हणजे जे आर काढला आहे. तर त्यांना प्रति व्यक्तीला प्रति दिवसाला प्रतिदिन 30 टन पर्यंत आयात करू शकतात म्हणजे बांगलादेशचे व्यापारी, किंवा मग भारतातल्यांनी जर परवानगी मिळाली तर 30 टन निर्यात करू शकतात म्हणायचं. त्यामुळे मित्रांनो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाव वाढण्याला वेळ लागेल, पण 100% भाव वाढणार आहे. सध्या मार्केटला म्हणजे आमच्या इथे जवळ म्हणलं तर सोलापूर मार्केटला जवळजवळ 26, 27, 28 रुपये कालपर्यंत भाव होता. आता उद्याच्याला काय भाव येईल त्याची तुम्हाला मी अपडेट देईलच. पण जर कांदा उत्पादक आपण असाल तर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देतो की आता सध्याच्या वातावरणात गारवा आहे. गारव्यामध्ये तुम्हाला आता सध्या धुई पडते मित्रांनो. धुईमुळे व गारव्यामुळे तुम्हाला सांगतो सध्याच्या वातावरणात तुम्ही एक मस्त एक नेटिव्ह म्हणून फवारणी करा. त्याच्यामुळे टेबुकोनाझोल असल्यामुळे भुरी कार्पा डाऊनवर काम करते. त्याच्यामध्ये जर आळी थ्रिप्स असेल तर कराटे घ्या, आणि त्याच्या जर तुमचा कांदा लिंबा एवढा झाला असेल तर जुरबा 34 घ्या. तर मित्रांनो हे जर ठेवलं तर तुम्हाला उतार वाढण्यास मिळेल. आता भाव वाढणारच आहे 100%. त्यामुळे कांद्याला थोडाफार खर्च करा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. पण जर आता सध्या बांगलादेशनं परवानगी दिली, तसेच जर अजून 2 ते 3 देशांनी जर परवानगी दिली तर माझा 100% अंदाज म्हणजे खरं सांगतो, मला खोटं सांगून काय तुमच्याकडून